देशामध्ये लोकसभा निवडणुका सुरू आहेत। प्रत्येक पक्ष आपल्या निवडणुकामध्ये उमेदवारांचा प्रचार करत आहे। आज मी उत्तर मध्य मुंबईमध्ये आहे। उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचारासाठी तुम्ही बघू शकता चांदिवली विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्राचे माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। वर्षा गायकवाड या ठिकाणी आलेल्या होत्या। कशा प्रकारचं एकूणच वातावरण चांदिवली विधानसभामध्ये पाहायला मिळालं? आपणच बघितलं कशा उत्साहाचे वातावरण आहे। सगळे हजारोची संख्येमध्ये कार्यकर्त्यांच्या इथे संमेलन झालेलं आहे। आजपासून कार्यकर्ता कामाला जोरदार प्रमाणे लागलेले आहेत। डोर टू डोर कॅम्पेन सुरू होतो आहे आणि पदयात्रा आहे। येणाऱ्या काळामध्ये सभा आहे, कॉर्नर मीटिंग्स आहे आणि मध्य मुंबईमध्ये सर्व जास्त मतांनी इथून चांदिवली मतदारसंघाचे कार्यकर्ते मेहनत करून जनताचा आशीर्वाद मिळवून देतील अशी आमच्या सर्वांची भूमिका आहे। 400चा नारा देत होती, परंतु आता BJPची भाषा बदललेली आहे। कुठेतरी हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान अशा प्रकारची भाषा आता BJP भारतीय जनता पक्षाची आणि देशाच्या पंतप्रधानाची पायाची बालू सरकलेली आहे। म्हणून हिंदुस्तान पाकिस्तान शमशान कब्रस्तान लॉ जिहाद लँड जिहाद ओट जिहाद अशा प्रकारची भाषा करतात। या देशाचे लोक काँग्रेस इंडिया गठबंधनसोबत मजबूतीने उभे राहिलेले आहेत। आज प्रियंका गांधीजी महाराष्ट्रामध्ये येऊन गेले। आम्ही त्या सभामध्ये होतो। तिथे 4 लाखपेक्षा जास्त लोक स्वयंस्फूर्तीने तिथे आले आणि आज वातावरण बदलत आहे। आणि येणाऱ्या 4 तारखेला जेव्हा हे होईल त्या दिवशी तुम्ही बघाल की या देशाची जनताचा कौल काँग्रेस इंडियाच्या बाजूला राहील आणि भारतीय जनता पक्ष NDAला ह्याच सरकार ज्यांनी 10 वर्षामध्ये या देशाचा वाटोळा केलेला आहे, बेरोजगारी वाढवलेली आहे, शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे, महिला कारोबारी मध्यमवर्गीय कारोबारी ह्या सगळ्यावर अन्याय करणारी ही सरकारला बाजू सारण्याचं काम या देशाची जनता करेल। नवनीत राणेंनी वक्तव्य केलेलं आहे, काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत अशा प्रकारचं। आता त्याच्याकडे बाकी काय बोलायला आहे? त्याला काय माहीतच नाही आहे, त्याच्याकडे काय माहितीच नाही आहे। हे अशी सगळे हिंदुस्तान पाकिस्तान करून त्यांनी हे सांगावं ना की 10 वर्षामध्ये मोदीजीच्या सरकारने या देशासाठी काय केलं, बेरोजगारी का दूर झाली नाही, शेतकऱ्यांना का न्याय मिळाला नाही, महिलावर अत्याचार का वाढत आहे, हे असे अनेक मुद्दे आहेत। देशाच्या सीमाची सुरक्षा कमी झालेली, सैनिक शहीद होत आहेत, ही का परिस्थिती निर्माण झालेली आहे? विश्वगुरू आहेत ते। एकीकडे प्राईम मिनिस्टर महाराष्ट्रामध्ये सातत्याने सभा घेत आहेत, पण काँग्रेसचे राहुल गांधी असतील सगळे फिरत आहेत। काँग्रेसचे राहुल गांधीजी 1 महिन्यापूर्वी न्याययात्रा करून आणि शिवाजी पार्कमधून मोठी सभा करून गेलेले आहेत। उद्धव ठाकरेजी फिरत आहेत, आम्ही सगळे फिरत आहेत, खरगे साहेब येणार आहेत 2-4 दिवसामध्ये मुंबईमध्ये आणि सगळे जेवढे काँग्रेसचे नेते आहेत सगळ्याकडे फिरत आहेत। मतदारांना काय आव्हान करायचं? सगळ्यांनी ह्या देश बचावण्याची लढामध्ये देशाची लोकशाही, देशाचं संविधान, देशाची एकात्मता ह्या अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस इंडिया गठबंधनच्या उमेदवारांना सगळीकडे मुंबई महाराष्ट्र सहित संपूर्ण देशामध्ये लोकांना निवडून द्यावं आणि हा देश वाचवण्याची जे लढा राहुल गांधीजी, काँग्रेस पक्ष, इंडिया गठबंधनचे शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, जे लढा देत आहेत ते लढामध्ये सहभागी व्हा। मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई।